सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून वन्यजीव प्रेमींसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कॅमेरा ट्रॅपमध्ये नुकताच दुर्मिळ असा काळा बिबट्या कॅमेऱ्यात कैद झालेला आहे। महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील काळे बिबटे म्हणजेच मेलॅनिस्टिक बिबटे हे अत्यंत दुर्मिळ असून सहजासहजी दिसत नाहीत। विशेषतः तिलारी, राधानगरी आणि रत्नागिरी परिसरातील घनदाट व जास्त पर्जन्यमान असलेल्या जंगलामध्ये त्यांच्या हालचालींच्या नोंदी वाढताना दिसत आहेत। गडद रंगामुळे या बिबट्यांना दाट आणि सावलीच्या जंगलात लपून राहण्यासाठी उत्तम वातावरण मिळते। महत्त्वाचे म्हणजे काळा बिबट्या ही वेगळी प्रजाती नसून जनुकीय उत्परिवर्तनामुळे त्यांचा रंग गडद झालेला असतो। त्यामुळे घनदाट, ओलसर आणि सावलीच्या जंगलामध्ये ते अधिक प्रभावीपणे वावरू शकतात। सह्याद्री पर्वतरांग ही जगातील जैवविविधतेने समृद्ध अशी महत्त्वाची पट्टी मानली जाते। लवकरच लुप्त होणाऱ्या, धोक्यात असलेल्या अनेक वनस्पती, प्राणी, पक्षी आणि इतर प्रजातींमुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि पश्चिम घाट परिसराचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।